नमस्कार. एखादा उपक्रम आदेशातून जन्म घेतो, तर काही उपक्रम हे समाजाच्या जाणीवेतून निर्माण होत असतात. आज जिल्हाभरामध्ये दशसूत्री हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे प्रत्येक शाळांमध्ये राबवला जात आहे. हा उपक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही, तर जो शिक्षणापुरता मर्यादित न राहता यामध्ये संस्कार, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आयटी विद्यार्थी घडवणे अशा वेगवेगळ्या अंगांना तो स्पर्श करत आहे. आणि हा उपक्रम म्हणजे शाळेमधून एक नवीन समाज घडवण्याचा एक सुंदर असा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून आहे, जी संकल्पना ज्यांची आहे, आज आपण त्यांच्याशी या चर्चासत्राच्या माध्यमातून दशसूत्रीच्या अंमलबजावणीच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत. ते संकल्पक म्हणजेच हे यांच्याकडे या व्यक्तिमत्वाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्रशासन म्हणजे केवळ नियमांची अंमलबजावणी नाही, तर समाजाच्या गरजा ओळखून परिवर्तन झालं पाहिजे या विचारांनी प्रेरित झालेलं एक प्रशासकीय नेतृत्व आज आपल्या सोबत आहे. ते म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी महोदय. सर, आपल्या या चर्चासत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो. या दशसूत्रीच्या अनुषंगानं सुरुवातीला एक प्रश्न असा मी विचारू शकतो की या दशसूत्री उपक्रमाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि त्या संकल्पना सुचण्यामागचं काय भूमिका आपली होती? नाही, मागील 5 वर्षापासून या दशसूत्रीवर मी काम करतोय, पण त्याची सुरुवात जी झाली ती सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येत होत्या, लहान मुलं घरातून पळून गेले, व्यसनाधीनच्या अधीन गेले, 10वी-12वीचे निकाल लागले की अनेक मुला मुलींनी आत्महत्या केल्या मार्क कमी पडले म्हणून. काही मुलांनी आईचा खून केला, काही मुलींनी वडिलांचा खून केला, असे अनेक बातम्या वर्तमानपत्रातून येत होत्या. त्याच्याशिवाय 9 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅकनी मृत्यू आला, 12 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला, 10 वर्षाच्या मुलांच्या किडनी खराब झाल्या किंवा अनेक विद्यार्थ्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झाले, ह्या पण सातत्यानं बातम्या येत होत्या. आणि मग मोबाईलच्या अनुषंगानं अनेक मुला मुलींच्या संदर्भामध्ये बातम्या आल्या. मुलींना मोबाईल वापरू दिला नाही म्हणून आईनं मारहाण केली, मुलींना आत्महत्या केली, अशा अनेक नकारात्मक बातम्या सातत्यानं वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात येत होतं की कुठेतरी काहीतरी गणित बिघडत चाललेलं आहे आणि हे जर आपण असंच बघत राहिलो तर लवकरच समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अनेक प्रश्न समोर येत होते आणि मग त्याच्यातून मला असं वाटलं की शाळेमधलं जे प्राथमिक पातळीवरचं किंवा माध्यमिक पातळीवरचं जे शिक्षण आहे ते जीवन घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि दुर्दैवानं आजकाल सर्वजण 100% मार्क घेण्याच्या मागे लागले. पालक आपल्या मुलांना 100% मार्क घ्या म्हणतात, शिक्षक आपल्या मुलांना 100% मार्क घ्या म्हणतात. प्रत्येक संस्थेला वाटतं की माझ्या 100% निकाल लागला पाहिजे, 100% मार्क मुलांना मिळाले पाहिजे. पण ह्या सर्व शर्यतीमध्ये मुलं मात्र हरवून चालले. संस्कार, संस्कृती, आरोग्य हे कुठेतरी दूरवर फेकले जात असल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून मग अनेक मान्यवरांशी, विद्यार्थ्यांशी, पालकांशी बोलून कुठल्या कुठल्या विषयाला हात घालण्याची गरज आहे याचा विचार केल्यानंतर मला एकूण 10 मुद्दे माझ्या संशोधनामध्ये समोर आले आणि ते 10 मुद्दे समोर गुंफून याला दशसूत्री असं नाव देऊन मी हे शाळेमध्ये कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू केला. सर, अगदी बरोबर. कारण हा एक मोठा उपक्रम आज होतोय आणि हा उपक्रम काही एका छोट्या याच्यातून तयार झाला नाही. अगदी अनेक असलेले नकारात्मक जे काही समाजामध्ये घटना घडत गेल्या, त्या नकारात्मक घटनेतूनच हा विचार आणि त्यासोबतच एक सर्वात महत्वाचं की प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत एक सामाजिक जाणीव असलेला अधिकारी ज्यावेळेस आपण आपल्या समोर येतो आणि तो विद्यार्थ्यांप्रती आपलं कार्य या ठिकाणी चालू ठेवतो आणि याच्यातून हे आपल्याला दिसून येतं की दशसूत्रीच्या माध्यमातून सर ही संकल्पना ज्यावेळेस आपल्याला सुचली त्यावेळेस कुठेतरी असं जाणवलं असेल की सुरुवात ज्यावेळेस कुठून झाली, तर ती नेमकी प्रेरणा कुठून मिळाली? मी सोलापूर जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जेव्हा मी अनेक शाळेला भेटी देत होतो, तसंही मूळतः मला आरोग्य आणि शिक्षण हे 2 विभाग फार महत्वाचे वाटत होते, म्हणून तिथं या 2 विभागावर मी जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. आणि या सर्व अनुषंगानं काही शिक्षकांशी वगैरे चर्चा केल्यानंतर अकॅडमिक कार्यक्रम फार होतात, अकॅडमिक अभ्यासक्रम घेतला जातो, त्याच्यावर सगळा जोर दिला जातो. परंतु सातत्यानं शाळा भेटीतून माझ्या लक्षात आलं की काही ठिकाणी निवडक शिक्षक हे काम चांगल्या पद्धतीने करत होते, परंतु तेवढ्यानं हे होणार नाही. 100% शाळेमध्ये हे 10 सूत्र हे राबवले जावेत अशी माझी स्वतःची इच्छा झाली. आणि
विद्यार्थ्यांचं भवितव्य हे सर्व शाळेमध्ये घडणार आहे. आणि मग आपण अनेक जणांवर दोषारोप देतो. आपली मुलं आयएस होत नाहीत, आपली मुलं स्पर्धा परीक्षेत पुढे जात नाहीत, आपली मुलं क्रीडा क्षेत्रात पुढे जात नाहीत, आपली मुलं कला क्षेत्रात पुढे जात नाहीत. दोष मात्र सगळे देत बसतात, परंतु याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावं असं कोणाला मनातून वाटत नाही. आणि काही ज्या प्रमाणात थोड्या बहुत प्रमाणात चालू होते त्याचं नगण्य प्रमाण होतं. आणि त्यामुळे मला सातत्यानं या विषयावर विचार करत करत असताना मला एका दिवशी असं स्ट्राईक झालं की हे आपण विचार करून किंवा 4-2 शिक्षकांना सांगून जमणार नाही. तर ह्याचा सर्व जिल्हाव्यापी कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. आणि घेतला पाहिजे म्हणून एखाद्या मीटिंग मध्ये सांगून किंवा सादरीकरण करून हे होणार नव्हतं. आपण स्वतः जोपर्यंत फील्डवर जाणार नाही, शाळेत जाणार नाही, पालकाशी बोलणार नाही, शिक्षक शिक्षिकेशी बोलणार नाही, तोपर्यंत हे यशस्वी होणार नाही. याची जाणीव मला झाल्यानंतर मात्र मी मैदानामध्ये उतरलो आणि हा कार्यक्रम घेऊन प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शाळेत मी फिरत आहे. सर, खरंच ह्या उत्तरातून ठळकपणे असं जाणवतं की नुसतं शिक्षण नाही, तर त्या शिक्षणाबरोबर मूल्यांची रुजवणूक सुद्धा त्या प्रत्येक शाळांमधून झाली पाहिजे. आणि समाजामध्ये या मूल्यांची रुजवणूक झाली तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन घडून येईल, ही प्रेरणा आदरणीय सरांना या ठिकाणी मिळाली. सर, हे या मला थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे की या ठिकाणी आपण एक जिल्ह्याचं प्रशासकीय नेतृत्व आहे, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, ज्यावेळेस इथून ह्या प्रशासकीय नेतृत्व करण्यासाठी ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या माध्यमातून ज्यावेळेस तुमच्या घरच्या परिस्थितीतून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि प्रशासकीय अधिकारी व्हावं ही संकल्पना किंवा ही ही कुठेतरी थिणगी पेटली असेल किंवा कुठेतरी प्रेरणा मिळाली असेल, तर यामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या काळाचा विचार आणि आजच्या काळाचा विचार जर करता तर काय बदल आपल्याला दिसून येतो? नाही, निश्चितपणे कुठंतरी माणसाला एखादी प्रेरणा मिळत असते. माझं सुदैव आहे की माझे मामा स्वर्गीय नागनाथ स्वामी हे शिक्षक होते आणि मामा भाच्याचं नातं आमचं फार मैत्रीत्वाचं नातं होतं आणि ते मला लहानपणापासून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. किंबहुना मी आज या खुर्चीवर बसलोय त्याच्यामागे त्यांचा सुद्धा एक महत्वाचा सहभाग आहे म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि प्राथमिक शाळेमध्ये ज्यांनी मला शिकवलं त्यांचे चेहरे, नाव मला आजही आठवतात. मला आताही आठवतं आमच्या कुंठा गावातले केंद्रेकर नावाचे गुरुजी आम्हाला त्यावेळेस शिकवायला होते. त्याच्यानंतर जोशी सर एक शिकवायला होते. आणि मग ते शिकवत असताना जे आम्ही घडत गेलो आणि मग नंतर जसं जसं पुढे जात गेलो ग्रामीण भागात, मध्यमवर्गीय कुटुंब. पण जेव्हा आम्ही कॉलेज जीवनामध्ये गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की अरे 21 वर्षाचे कलेक्टर आलेले आहेत, म्हणजे 22 वर्षाचे तहसीलदार आलेले आहेत, अतिशय तरुण. आणि मग ते काही आम्ही कार्यालयामध्ये काही भेटी द्यायला गेलो तर त्यांच्या समोर बघितलं आम्ही 20-25 वर्षाचे ते अधिकारी खुर्चीवर बसलेत आणि 40-45 वर्षाचे गृहस्थ त्यांच्या समोर सबऑर्डिनेट म्हणून काम करतायत. आणि मग ह्या भेटी गाठीतून आणि मामाच्या मार्गदर्शनातून मग नंतर मित्रही तसेच भेटत गेले. आणि मग त्या सगळ्यांच्या जिद्दीतून आम्हाला असं वाटायला लागलं की आपण प्रशासनामध्ये गेलं पाहिजे आणि प्रशासनात जायचं तर काहीतरी चांगलं करायसाठी जाणं हा एक मूळ संकल्पना डोक्यामध्ये तेव्हा पण होती, आज पण ती कायम राहिलेली आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं की मी प्रत्येक प्रशासकीय पदावर काम करताना अनेक उपक्रम राबवले. मला जर मोजायचं ठरवलं तर जवळजवळ आतापर्यंत 50 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत. त्यातले अनेक शासनाने घेतलेत, अनेक संस्थेने काय ते उपक्रम घेतलेले आहेत. आणि ते करत असताना एक समाजसेवा होती आणि त्याच्यातून एक मानसिक आनंद आपल्याला मिळतो. आणि ही जी जिद्द लहानपणापासूनच काहीतरी चांगलं करायची होती आणि त्याच्यातूनच हे चांगले काम होत आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अगदी बरोबर सर. आणि याच्यातूनच असं सांगावं असं वाटतं की आज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खास करून की यामध्ये मुलांचे आयडॉल्स खरं बदलले पाहिजे, असं या मताची ही दशसूत्री सांगते. की मुलांना पूर्वी पालक विचारायचे की तुला काय व्हायचं, मग काहींचं एक त्याचं उत्तर ठरलेलं असतं की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. पण आज जरा या दशसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या ज्या वेळेस कार्यशाळा घेतात त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जो उल्लेख केला की प्राथमिक शिक्षकांची जी काही भूमिका आहे त्याच्यातून एक अधिकारी पदापर्यंत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला प्रेरणा मिळते, तर खऱ्या अर्थाने मित्र आपण जी काही शाळांमधील दशसूत्री आपल्या माध्यमातून राबवतात तर त्यामध्ये आपल्याला आपल्या वर्गामध्ये, शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर आपण ही मूल्यांची रुजवणूक करतात ते विद्यार्थी आपल्याला त्यांच्या आयुष्यात मोठं झाल्यानंतर, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या प्राथमिक शिक्षक, त्यांचे मामा यांच्या मूल्यांची रुजवणूक झाल्यानंतर आज या इथपर्यंत खूप मोठा हा जो प्रवास आहे, नेतृत्व, प्रशासकीय नेतृत्व आहे, हे नेतृत्व लक्षात ठेवण्यामागे सरांनी सांगितलं की माझे प्राथमिक शिक्षक आजही मला या ठिकाणी आठवतात. म्हणून मित्रांनो, आपली खूप मोठी चांगली अशी भूमिका आहे
की या दशसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील मुलांमध्ये आपण या मूल्यांची रुजवणूक केली पाहिजे, तरच हे विद्यार्थी उद्याचे नागरिक घडतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शिक्षकांना आपल्याला या ठिकाणी आठवणीत ठेवतील. हा एक संदेश या दशसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. सर, आपण पुढे जाऊया की यामध्ये सद्यस्थितीमध्ये जिल्हाभरामध्ये दशसूत्री चालू आहे आणि खूप चांगले सकारात्मक परिणाम घडत आहेत. आपण तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या, महिलांच्या कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत, त्यासोबतच शाळांना आपण भेटी केलेल्या आहेत. या सद्यस्थितीमध्ये जी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये होत आहे, तर याच्याकडे आता सद्यस्थितीत काय होतं? वर्ष झालं या सगळ्या गोष्टी. नाही, सर्वप्रथम तर या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मला दोन्ही शिक्षणाधिकारी आमचे दोन्ही लाटकर मॅडम आणि चव्हाण मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम, एकंदरीत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाची संपूर्ण टीम आहे, त्या टीमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी मनावर घेतल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे, आणखी झालेला नाहीये. आणि हा कार्यक्रम काही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा नाहीये. याचे यश मिळायला किंवा यांची फळं दिसायला आपल्याला वेळ लागणार आहे. परंतु आज गावागावातून फिरत असताना अनेक पालक मला भेटतात, कार्यक्रमामध्ये भेटतात, वेगळ्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक काही पालक येऊन मला भेटून सांगतात, साहेब आमच्या मुलामध्ये आमच्याकडे बदल झाला, तेव्हा फार बरं वाटतं. तेवढंच आम्हाला अपेक्षित आहे, यामध्ये दुसरा आमचा कुठलाही स्वार्थ नाहीये. परंतु ही राबवत असताना 100% शिक्षकांची मेहनत खूप आहे. आमचे शिक्षक असतील, शिक्षिका भगिनी असतील किंवा त्यांच्यासोबत काम करणारे आमचे अधिकारी असतील, ज्यांनी ज्यांनी मनावर घेतलंय आणि ज्यांनी ज्यांनी हा आपला कार्यक्रम राबवलाय, ना की जिल्हाधिकाऱ्याचा, स्वतःचा कार्यक्रम आहे, स्वतःच्या विभागाचा आहे ना, आपलं जिल्हा घडवण्याचा, देश घडवण्याचा कार्यक्रम म्हणून ज्यांनी पुढाकार घेतलाय, त्या शाळेमध्ये निश्चितपणे चांगले फळं समोर येत आहेत. ज्यांनी कामचुकारपणा केलाय किंवा हे करून काय उपयोग आहे, आपल्याला कोण बक्षीस देणार आहे, अशा नकारात्मक बाबीवर ज्यांनी फोकस केलाय, त्या शाळेमध्ये किंवा त्या गावामध्ये आणखी सुद्धा काम झालेलं नाही, हे सुद्धा मला प्रकर्षानं काही ठिकाणी जाणवतंय. परंतु ज्यांनी केलंय काम त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे शिक्षक शिक्षिकेने आणखी मनावर घेतलं नाही, त्यांना मी विनंती करतो, या निमित्तानं आवाहन करतो की तुम्ही मनावर घ्या. कारण गुरु या पदाला जर न्याय द्यायचा असेल तर हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. कारण आपण कर्मचारी म्हणून काम करत नाही, तर आपण गुरुजी म्हणून काम करतोय. तर त्या गुरुपदाला न्याय देण्यासाठी झोकून देऊन ही जी काही दशसूत्री आहे, या प्रत्येक मुद्द्यावर जर आपण काम केलं तर मी तुम्हाला अत्यंत खात्रीला एकदा सांगतो की 4-5 वर्षानंतर या जिल्ह्याचं सगळं शैक्षणिक वातावरण बदलून जाईलच, पण ह्या मुलांचं पायाभरणी इतकी पक्की होईल की भविष्यात हे मुलं कधीही वाया जाणार नाहीत. नंबर 1. नंबर 2, सर्वच मुलं काही अधिकारी होणार नाहीत, की सर्वच मुलं IAS होणार नाही, डॉक्टर, इंजिनियर होणार नाही, जे तुम्ही आयडलचा विषय काढला. आपल्या विद्यार्थ्यासमोर कुठलंही आयडल जर ठेवायचं असेल तर यशस्वी जीवनाचं पुरुषांचं आयडल आपण समोर ठेवलं पाहिजे, की सर्वांगीणरित्या यशस्वी झालं पाहिजे. एखादा मुलगा मोठ्या पदावर जाईल आणि तो संस्कार संस्कृतीपासून दूर गेला असेल तर मला वाटत नाही तो यशस्वी जीवन जगतोय. त्या दृष्टिकोनातून आपली जी संस्कृतीची धुरंधा आहे ती सांभाळली पाहिजे. आत्मविश्वास मनामध्ये बाळगला पाहिजे. कधीही कसलंही संकट आलं तर आत्महत्येचा विचार मनामध्ये आला नाही पाहिजे. दुर्दैवानं आजही 10वी-12वीचे निकाल लागले की अनेक मुलं मुली आत्महत्या करतायत. स्टेटस, रील, डीपीच्या माध्यमातून अनेक मुला मुलीचे प्राण चाललेले आहेत. घरी आई वडील रागावले म्हणून अनेक मुलं मुली घरातून निघून चाललेत. हे सगळं थांबलं पाहिजे, तर ह्या दशसूत्रीचं यश आहे. मागच्या वर्षी 81 मुलं मुली धरून पळून गेल्याची नोंद रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये होती, ती आता यावर्षी 181च्या पुढे फिगर गेलेला आहे. आणि मग आईला रागावली म्हणून घरून निघून जाणं, वडिलांनी रागावले म्हणून आबोला धरणं, काही मुलीने आईचा खून केल्याची बातमी मी तुम्हाला कार्यशाळेत दाखवली होती. तर हे सगळं बंद व्हायचं असेल तर आपल्याला शाळेमध्ये अकॅडमिक अभ्यासक्रमासोबत आपल्याला संस्कृतीचे पण धडे दिले पाहिजेत, संस्काराचे पण धडे देणे गरजेचे आहे, आरोग्याचे पण धडे देणे गरजेचे आहे. आणि हे काही फार कठीण काम नाही. माझ्या सर्व शिक्षक शिक्षिकेने जर हे मनावर घेतलं तर काहीही कठीण काम नाही आणि ते मनावर घेतील आणि चांगल्या पद्धतीने शिकवून जिल्ह्याचं चित्र बदलतील अशी मला आशा आहे. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं हा उपक्रम ज्या ज्या वेळेस राबवला जातो त्या त्यावेळेस त्या प्रत्येक उपक्रमाच्या मागे कुठली तरी एक महत्वाची भूमिका असते आणि सरांची भूमिका अशी आहे की आज ठीक आहे मी या पदावर आहे, पण या पदानंतर ज्या वेळेस छत्रपती संभाजीनगर जिल्हा येत्या 5 वर्षामध्ये ही पिढी ज्यावेळेस समाजामध्ये येईल तर ती खूप मूल्यांच्या आधारे संस्कार मूल्य ठेवून ही पिढी या समाजामध्ये निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं ही मुलं ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी म्हणतील की त्यामध्ये आम्हाला दशसूत्रीची सर्व मूल्य आमच्या शिक्षकांनी आणि आमच्या
मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून ही आमच्यामध्ये रुजल्या गेलेल्या आहेत. सर, आपला एक विषय अजून असा आहे की आपल्यामध्ये मागच्या 2-3 कार्यशाळेमध्ये मी ऐकलं की अध्यात्म आणि विज्ञान आपण म्हणजे खूप आध्यात्मिकतेकडे. आणि सर, हे मला हा एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की इतक्या व्यस्त असलेल्या शेड्यूल मधून आपण हे सगळं कसं करता? म्हणजे याच्यातून आमच्या 10वी-12वीच्या मुलांना काहीतरी प्रेरणा मिळू शकेल. नाही नाही, व्यस्त हे म्हणायला झालं की फार व्यस्त आहे, व्यस्त सर्वच असतात. पण ते व्यस्ततेतून बऱ्याच अंशी काय होते, बऱ्याच वेळेस आपल्याकडून अशी एक चूक होते की आपण वेळेचं नियोजन करत नाही. आता देशाचे सन्माननीय पंतप्रधान सर्व देश सांभाळून जर सकाळी योगा प्राणायाम करू शकतात, तर पंतप्रधान महोदयासमोर आपण केतकी मुली, आपलं काय काम आहे, परंतु आपण शक्यतो वेळेचं नियोजन करत नाही. मी कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं होतं की वेळेचा दुरुपयोग करणारे लोकच वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करत असतात. जर वेळेचा सदुपयोग करावा लागला तर वेळ आपल्याकडे भरपूर आहे. आणि आपण सर्वांनी जर निश्चय केला की मला वाचायचं आहे, तर निश्चितपणे वाचनाची आवड निर्माण होते. आणि एकदा आवड निर्माण झाली की सवड आपोआप मिळते. त्याच्यामुळे वाचणं फार आवश्यक आहे. माझं या मुलाखतीच्या माध्यमातून जे पाहतात त्यांना आवर्जून आवाहन आहे की आपण वाचायला सुरुवात करा. आणि खास करून आध्यात्मिक ग्रंथ वाचायला सुरुवात करा, कारण अध्यात्म आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा देतो, जीवन जगण्याची कला शिकवतो, जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखवतो. आणि दुर्दैवानं आता नवीन पिढीतील विद्यार्थी हे या अध्यात्मापासून दूर चाललेत. आपण कुठल्या धर्मात आहोत, कुठल्या संप्रदायात आहोत, कुठल्या प्रांतात आहोत हे महत्वाचं नाही, परंतु जो काय आपला धर्म आहे, जो काय आपला प्रांत आहे, संप्रदाय आहे, त्यामध्ये अनेक आध्यात्मिक साहित्य आहे. आणि सर्व धर्माच्या आध्यात्मिक साहित्यामध्ये चांगलंच शिकवलेलं आहे. कुठलाही जगाच्या पाठीवर कुठलाही असा ग्रंथ नाहीये की ज्यांनी वाईट काय शिकवलं. त्यामुळे अध्यात्माचा जर आपण मार्ग चोखाळला तर आपण व्यसनापासून मुक्त राहू, आपण वाईट कर्मापासून दूर राहू आणि आपण चांगलं करण्यासाठी धडपड करू. हा संदेश आपल्याला अध्यात्म देत असतं. आणि म्हणून माझी प्रामाणिक तळमळ आहे. आणि तुम्ही जर बघत असाल कुठल्याही मंदिरात जर तुम्ही गेलात, तर मंदिरामध्ये तुम्हाला 60-70 वर्षाची जास्त नागरिकच तुम्हाला तिथे दिसते. माझं स्वप्न आहे की त्या मंदिरात सगळी तरुण मुलं मुली दिसलं पाहिजे. कारण अध्यात्म हे काही म्हातारपणी करण्याची गोष्ट नाही आहे. अध्यात्म हे जन्मल्यापासून साधण्याची गोष्ट आहे. आणि जर प्राथमिक शिक्षण वयामध्ये जर अध्यात्म शिकवलं तर मग पुढच्या अनेक गोष्टी सोप्या होतात. मग कुठले कायदे लावायची गरज नाहीये, कुठली बंधनं घालायची गरज नाही, कुणावर वॉच ठेवण्याची गरज नाहीये. ती मुलं चांगलेच वागणार आहेत, आई वडिलांच्या गुरुजींच्या डोळ्यासमोर असो की पाठीमागे असो. आणि त्यामुळे अध्यात्माचं एक वेगळं महत्व अधोरेखित करण्याची गरज आहे. ते पहिला आपल्या पालकांनाही शिकवावं लागणार आहे, शिक्षकांनाही शिकवावं लागणार आहे. मग हे दोघं शिकले, त्यांना जर ह्या अध्यात्माचं महत्व अधोरेखित झालं तर ते विद्यार्थ्यांना शिकवतील आणि मग विद्यार्थी पण ते अडॉप्ट करतील. आपण अडॉप्ट न करता विद्यार्थ्यांना सांगायला लागलं तर विद्यार्थी ते अडॉप्ट करणार नाहीत आणि तो पोर्श होईल. त्यामुळे आम्ही आता वाचाल तर वाचालच्या माध्यमातून शिक्षकांनाही वाचण्याचा आग्रह करतोय. तुम्हाला आठवत असेल आपण पालक सभा घेतल्या, आता ते किती ठिकाणी किती यशस्वी झाल्या मला माहिती नाही, पण त्या पालक सभेतून पण आपण आवाहन करतोय की तुम्ही वाचा पालक म्हणून, म्हणजे मुलं आपोआप वाचायला लागतील आणि त्याचा निश्चित ओव्हरऑल जीवनावर फायदा होईल. बरोबर आहे सर. कारण मध्यंतरी पालकांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची आहे. परवाच्या दिवशी एका पत्रकामध्ये मी वाचलं होतं की एक सुंदरस एक मुलीने लेख लिहिला होता. त्या लेखाचं एक छोटस कात्रण त्यांनी, एक छोटी ओळ त्यांनी सांगितली की एका शिक्षिकेने मुलाला एक सुंदरस चित्र काढून आणायला सांगितलं. आणि त्या चित्रामध्ये खूप साऱ्या मुलांनी सगळं चित्र काढलं आणि एका मुलीने चित्र त्या वर्ग शिक्षिकेकडे दिलं. तर ते वर्ग शिक्षिकेने ज्यावेळेस चित्र बघितलं तर ते खूप निरीक्षणात केल्यानंतर तिचं असं लक्षात आलं की एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये आई वडील बसलेले आहेत आणि मुलगी बसलेली आहे आणि टीव्ही चालू आहे, दोन्ही मोबाईलवर आहे. आणि त्या चित्राचं ज्यावेळेस निरीक्षण केलं तर त्यावेळेस त्या चित्रामध्ये आई वडिलांना कान नव्हते. आणि मग ते प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला त्या मुलीला, तर त्या मुलीने ते उत्तर खूप जबरदस्त होतं की मी काही जरी बोललं तरी माझे आई वडील ऐकत नाही, म्हणून मी ते कान काढले. मग याच्या माध्यमातून आपण असं सांगू शकाल की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद या अध्यात्मातून असेल किंवा दशसूत्रीच्या प्रत्येक मूल्यांचे रुजवण, मग यामध्ये पालकांची भूमिका काय? हा तर सगळ्यात सध्या सामाजिक प्रश्न झालाय की संवाद कमी होत चाललेला आहे. फक्त पालकामध्ये मुलामध्ये नाही तर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांमधला. तुम्ही आता ही मुलाखत संपल्यावर तुम्ही कुणाच्याही घरी जाऊन बघा, सर्वजण आपापले मोबाईल घेऊन बसलेले, टॅब घेऊन बसलेले. काय काय घरी तर मी असं बघितलं की एका हॉलमध्ये सर्व बसले पण सर्वजण आपापल्या गॅजेटवर आहेत. तर ही जी परिस्थिती आहे ही अतिशय धोकादायक आहे समाजाच्या
नाश्तेसाठी. त्यामुळं आणि विशेषतः आपलं विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये चालू आहे, तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक, विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, शिक्षक आणि पालक ह्या 3 त्रिकुटामध्ये चांगला संवाद जर निर्माण झाला, तर मला वाटतं खूप प्रगती आपण करू शकतो आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये. आज मुलं काय सांगतायत ते आई-वडिलांना ऐकू जात नाही किंवा किंबहुना ते ऐकत नाहीत किंवा शिक्षक जे सांगतात ते पालक ऐकत नाहीत किंवा पालकामध्ये आणि शिक्षकामध्ये सातत्यानं संवाद होत नाही. आणि त्यामुळं ही जी चित्र तुम्ही सांगितलं हे चित्र प्रत्येक ठिकाणी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल मी कार्यशाळेमध्ये आवाहन करतो की टीव्ही बंद करा. म्हणजे टीव्ही बंद केले तर घरातले विद्यार्थ्यांचे मुलामुलीचे 50% प्रश्न दूर होऊन जातात. घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होतं. त्या जे काही आपण सिरियल बघतो, गाणे बघतो त्यावेळी त्या वेळेमध्ये तुम्ही मुलाशी बोला, मुलीशी बोला. अनेक मुलींची तर इतकी कुचंबना होते की शाळेत, महाविद्यालयात किंवा बाहेर समाजात काही जर प्रसंग घडला असेल तर तो सांगणार कोणाला? सांगितल्यानंतर त्यांना हिंमत कोण देणार आहे? आणि मग अनेक मुली ह्या कुचंबनेमध्ये सायकोलॉजिकल डिफेक्ट त्यांच्यामध्ये निर्माण होतो आहे. सामाजिक समस्या त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. आणि तसंच त्या बाबतीत मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे, मुलं एकलकोंडे होत चाललेले आहेत. आणि मग हा आजार वाढल्यानंतर मग तुम्ही किती मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊन काही उपयोग नाही. त्यामुळे कोवळ्या वयामध्ये मुलांशी किंवा मुलींशी बोलणं, त्यांना बोलतं करणं, त्यांच्या मनात काय, त्यांच्या डोक्यात काय, त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं. बरोबर असेल तर ते करणं, बरोबर नसेल तर तुझं म्हणणं कसं चुकीचं आहे हे त्यांना समजावून सांगणं. याच्यासाठी कुठेतरी वेळ दिला पाहिजे. परंतु सर्वच जण आज कामामध्ये एवढे व्यस्त आहेत. वडील शक्यतो दिवसभर काम करून येतात, आल्यावर मग थकून जातात. आई बऱ्याच ठिकाणच्या महिला आता कामाला असल्यामुळे त्या पण थकून गेलेल्या असतात. पण मला असं वाटतं की या सर्वातून काहीतरी वेळ आपण काढला पाहिजे आणि तो वेळ खास या मुला-मुलींसाठीच आपण ठेवला पाहिजे, जे मी करतो. म्हणून दुसऱ्यांना सांगत असतो की आपण काहीतरी अर्धा तास, 1 तास, 2 तास, काही नाही तुम्हाला जास्तच तुम्ही फार व्यस्त असेल तर 10-15 मिनिट तरी मुलांशी सुसंवाद झाला पाहिजे. आणि तो सुद्धा संदेश आपल्याला पालकांच्या कार्यशाळेतून किंवा पालकाच्या पालक मेळाव्यातून आपण दिला पाहिजे. ते जर दिला तर मला वाटतं शिक्षकाचं पण काम थोडं हलकं होईल आणि एकंदरीतच चांगल्या गोष्टीला प्रेरणा मिळेल. धन्यवाद सर. यामध्ये या ठिकाणी मला असं वाटतं की मी मागच्या वेळेस घरी आलो होतो त्यावेळेस मी सर्वांना सांगू इच्छितो की एवढं प्रशासकीय नेतृत्व आहे तरीही आज घरामध्ये टीव्ही नाही. म्हणजे इतक्या वर्षापासून म्हणजे टीव्हीची संकल्पनाच नाही आणि म्हणून मुलांवर जे संस्कार आहेत म्हणजे या ठिकाणी आधी केले आणि मग सांगितले ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आज आपण ज्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी चर्चासत्र किंवा ज्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांनी आधी स्वतः केलं आणि मग आपल्याला सांगतात. म्हणून पालकांना आणि त्याचबरोबर शिक्षकांना देखील या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येकाने या ठिकाणी काहीतरी वेळ तो टीव्ही त्या ठिकाणी बंद असावा, गॅजेट बंद असावं आणि पालकांचा संवाद या ठिकाणी कुठेतरी मुलांशी व्हावा आणि त्या संवादातून प्रत्येकाने आपल्या पालकाचा मुलांशी संवाद व्हावा, पालकांचा शिक्षकांशी संवाद व्हावा. ही खूप मोठी भूमिका एक प्रशासकीय नेतृत्व म्हणून आपल्याकडून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे. सर थोडं पुढे जाऊया. सोलापूरला ज्यावेळेस आपण मुख्य कार्यकारी अधिकारी होतात त्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम अगोदर तिथं राबवला गेला आणि त्यानंतर तो राज्य शासनाने उचलला. तर या संदर्भानेच मागील मला असं आठवतं की 15 ऑगस्टला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी दशसूत्रीच्या संदर्भाने खूप आढावा घेतला. तर काय वाटतं या संदर्भाने काय होऊ शकतं ते पुढे सकारात्मक म्हणजे यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने काय करावं की जेणेकरून जसा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घेतला गेला तर हा उपक्रम राज्याने उचलावा म्हणून आपल्याला काय वाटतं? निश्चित उचलला पाहिजे. त्यामध्ये जिल्ह्याचंच एक वैभव त्याच्यामध्ये रेखाटलं जाईल. स्वच्छ शाळा सुंदर शाळा पण अशी सोलापूरला कोरोनाच्या नंतर जेव्हा मी गावात फिरत होतो आणि शाळा पाहिल्या अतिशय विदारक परिस्थिती शाळेची झाली होती. मला साधा प्रश्न मला पडून गेला की आता शाळेत मुलं कसं शिकतील अशा वातावरणात? गवत वाढलंय, भिंती पडायला झाल्या, सगळे पडदे फाटले, धूळ साचली आणि मग आता ह्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला असता तर खूप वेळ गेला असता. आणि मग बराच विचार केल्यानंतर मी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं, काही ऍक्टिव्ह शिक्षकांना बोलवून एक सामान्य एक बैठक घेतली आणि मग स्वतः काही निधी मी काढून ठेवला अगोदर आणि सगळ्याला आवाहन केलं की आपण लोकवर्गणीतून शाळा स्वच्छ सुंदर करूया. काही जणांनी विरोध केला, काही जणांनी सांगितलं की लोक पैसे देणार नाहीत, काही जणांनी मला भीती दाखवली, काही 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 बऱ्याच वेळेस आज चांगलं काम करताना ज्या नकारात्मक गोष्टी येतात त्याही माझ्या समोर आल्या. परंतु मी धावत गेलो, प्रत्येक गावागावाला भेटी दिल्या
मला आजही आठवते, मी जवळजवळ 300-350 गावामध्ये जाऊन भेटी दिल्या, बैठका घेतल्या होत्या. शिक्षक संघटनेच्या बैठका घेतल्या, माजी विद्यार्थ्यांच्या बैठका घेतल्या आणि जो एकदा ओघ सुरू झाला, तर जवळजवळ 17 कोटी रुपये लोकवर्गणी जमा झाली. एकही पैशाला हात न लावता ज्याला काही दान द्यायचे त्याने ते कामाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात द्यायला लावलं, जेणेकरून उद्या भविष्यात आपल्यावर आरोप होऊ नये पैसे खाल्ले म्हणून. आणि मला आनंद आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या शिक्षकांनी खूप म्हणजे स्वतः निधी दिला, माजी विद्यार्थ्यांनी निधी दिला, शालेय शिक्षण समितीने लोकांनी दान दिलं आणि थेंबे थेंबे तळे साचत असं करता करता शाळा इतक्या स्वच्छ सुंदर झाल्या. म्हणजे ते रंगरंगोटी करणारे जे माणसं आहेत ती माणसं मिळेनासे झाले. एका शाळेत मी भेट दिलो तर तिथे रंगरंगोटी करणारे एक मुस्लिम सदग्रस्त होते. त्यांना कोणतरी सांगितलं शिवी आले, मला ते हातात ब्रश घेऊन धावत माझ्याकडे आले आणि माझ्या पायावर डोकं ठेवून ते रडत होते. मला वाटलं आमच्या कोणी लोकांनी त्रास दिला काय, की म्हणून मी त्यांना उठवलं. काय झालं म्हणजे म्हणजे कोरोनामुळे आम्हाला 6 महिन्यापासून काम मिळत नव्हतं, आम्ही उपाशी मरत होतो. तुम्ही हे उपक्रम मला ही दुसरी बाजू मला माहितच नव्हती. मलाही ते वेळेला आमचे म्हणे आमचे कितीतरी कुटुंब आता ह्या रंगरंगोटीमुळे आम्हाला रोजीरोटी मिळाली आणि इतकं कॉम्पिटिशनचं वातावरण निर्माण केलं होतं मी, की हे रंगरंगोटी करणाऱ्याच्या घराच्या दारात जाऊन आमचे मुख्याध्यापक वेटिंग करत होते, कधी उठून बाहेर येतील. त्यांनी मला सांगितलं, सर जब सवेरा होता है दरवाजा खुलने की पहिले 2-4 महोदय बाहेर खडे राहते. तर त्या लोकांना काम मिळालं, विद्यार्थ्यांमध्ये झाले आणि मग कोरोना नंतर शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा मी आश्चर्याचा चेहरा बघितला. अरे आपली शाळा अशी होती, आता असं झालं. आणि मला आणखी अभिमानानं सांगावं वाटतं की आज सुद्धा कर्नाटक, आंध्र प्रदेशातले शिक्षक ते शाळा बघायला येतात. याचं सादरीकरण माननीय शिक्षण मंत्री महोदयासमोर लोणावळ्याला एक शिक्षण परिषद झाली होती, तिथं सादरीकरण झालं. त्याच्यानंतर जे मुख्याध्यापक चांगले काम केले त्यांचं मी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला होता. तेव्हा ऑनलाईन कार्यक्रम होता. काही मुख्याध्यापकाला मुंबईला पाठवलं होतं आणि त्यांचा सत्कार मी अजित पवार साहेबांच्या हस्ते केला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की उपमुख्यमंत्री महोदयापर्यंत आम्हाला येता आलं आणि मला आनंद आहे सांगायला, अजितदादा पवार साहेबांनी भाषणामध्ये खूप वेळेस माझं अभिनंदन आणि तारीफ केली आणि तेव्हा घोषित केलं होतं की हे राज्याला लागू करू आणि ते लागू झालं. मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा आणि आज आपल्याला गव्हर्नमेंटकडून पुरस्कार मिळते, तेव्हा आम्ही लोकवर्गणी करून आमच्या खिशातले पैसे आम्ही खर्च केले होते आणि त्या माध्यमातून शाळा चांगल्या झाल्या. गोरगरीब मुलांना एक अत्यंत चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून मिळालं. आता दशसूत्री आपण आता इतक्या दिवसापासून तुम्ही सगळे मेहनत करताय आणि माननीय शिक्षण मंत्री आदरणीय भुसे सर स्वतः येऊन सगळी माहिती घेऊन गेले आणि त्यांनी पण मला शब्द दिलेला आहे की हे सगळं राज्याला लागू करू. शिक्षण आयुक्त महोदयाशी पण चर्चा झालेली आहे, शिक्षण सचिव महोदयापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि याच्यातले काही मुद्दे घेऊन काय काय याला मॉडिफाय करून जर हे सर्व राज्यभरात लागू केलं तर त्याच्यामध्ये निश्चितच संभाजीनगर जिल्ह्याचं पण नाव होईल आणि नाव होणे हा दुसरा विषय आहे. पहिला विषय आहे की या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी जर चांगले होत असतील तर शिक्षणासोबत एका बाजूने अकॅडमिक शिक्षण देऊन आपल्याला 100% मार्क मिळवायचेच आहेत विद्यार्थ्यांना, पण 100% मार्क मिळवायचे म्हणून या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करणं आपल्याला परवडणार नाही. 4-2% मार्क कमी पडले हरकत नाही, परंतु हे सगळे जे विषय आहेत ते हे जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं, माझं एकच वाक्य आहे की आपल्याला फक्त सुशिक्षित करायचं नाहीये तर सुसंस्कृत पण मुलं घडवायचं. खूप सुंदर वाक्य आहे. आता जसा तो उपक्रम राज्याने उचलला किंवा राज्याने तो जसा तसा घेतला, त्यात बदल केले असतील, परंतु त्यातून शाळा जशा सुंदर झाल्या, शाळा जशा बोलक्या झाल्या, बोलक्या भिंती झाल्या, तर खऱ्या अर्थानं या सोबतच आता दशसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला मुलं बोलकी होण्यासाठी, मुलं सुसंस्कृत घडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचं कारण मला असं वाटतं की पथदर्शी प्रकल्पामध्ये अनेक शिक्षण विभागाचे पथदर्शी प्रकल्प सध्या येत्या काही कालावधीमध्ये राज्य शासन उचलते आणि त्यातला एक महत्वाचा उपक्रम आहे. म्हणून केवळ एक जण या ठिकाणी चालतो आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी आणि मला असं वाटतं खूप सारे बदल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये, शाळेमध्ये खूप चांगले बदल या ठिकाणी होत आहेत. आजचा हा संवाद केवळ एक मुलाखत न राहता केवळ एक दिशादर्शक या ठिकाणी ठरला. आपण मांडलेले विचार, दशसूत्रीचा आशय अतिशय प्रेरणादायी या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी होता आणि अशाच प्रकारची चर्चासत्र, मुलाखती आपण वेळोवेळी सरांची ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्या वेळेस आपण घेत राहू.
आणि सरांना पुन्हा एकदा विनंती आहे की हा उपक्रम पुन्हा एकदा नव्या जोमानं चालू होईल अशा शिक्षण विभागाच्या सर्व असलेल्या घटकांकडून आपल्याला देतो. आपलं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना ते करत राहावं अशी एक आमची सदिच्छा आहे. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.